नमस्कार मित्रांनो, मी नचिकेत शेळके 2019 बॅच IPS ऑफिसर. या प्लॅटफॉर्मवर मला तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळते, याच्याबद्दल मला फार आनंद होतोय. ऑर्गनायझर्सने मला असं सांगितलं की तुम्ही तुमच्या जर्नीबद्दल बोला, तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीबद्दल बोला आणि ह्या लॉकडाऊनमध्ये वेगळं काय करायला हवं याच्याबद्दल बोला. I will try to keep this interaction very short because there are hundreds of videos on study material and how to study and strategy. मी प्रथम माझ्याबद्दल थोडं सांगेन. माझा जन्म पिंपळे धुमाळ नावाच्या एका खेड्यात झाला. शिरूर तालुक्यात हे खेड आहे, पुणे जिल्ह्यात. माझं शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण सगळं जिल्हा परिषदेच्या शाळेत तिथंच झालं. त्याच्यानंतर मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला आलो. फर्ग्युसन कॉलेजला 11वी 12वी नंतर मी BE इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की मला सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करायचा आहे आणि मी पुण्यातच तो अभ्यास पूर्ण केला. मी कुठलाही क्लास लावला नाही. हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे की क्लास लावायचा की नाही. मला असं वाटतं यू आर बेटर सुटेड टू आन्सर दॅट क्वेश्चन ऑन युअर ओन. नाव आय विल मूव्ह ऑन टू माय जर्नी. माय जर्नी वॉज फेअरली सिम्पल. मध्यमवर्गीय कुटुंब होतं. आईबाबांनी मला कुठल्याही प्रकारचा कधी प्रेशर टाकलं नाही की तू हेच कर तेच कर. सो आय वॉज कम्प्लिटली फ्री इन माय माइंड टू परस्यू व्हॉट आय वॉन्टेड अँड इट वॉज माय फ्री चॉईस टू परस्यू UPSC. मला कधी पैशाची आर्थिक अडचण त्यांनी जाणवून दिली नाही किंवा वेळेची तुला खूप वेळ जातो असं कधी जाणवून दिलं नाही. सो आय वुडंट कॉल माय जर्नी अ मच स्ट्रगल इन दॅट सेन्स, इन मटेरियल सेन्स. इट इज अ स्ट्रगल इन अ कॉम्पिटिशन सेन्स बिकॉज यू ऑल नो की ही जी स्पर्धा कधी कधी जीवघेणी होते आणि आपण याच्यात इतके अडकून पडतो की आपल्याला कधी कधी दुसऱ्या गोष्टींकडे बघायचा सुद्धा वेळ मिळत नाही. सो ह्या स्ट्रगलला कसं फेस करायचं याच्याबद्दलही मी आता आज तुमच्याशी थोडंसं बोलेल. तर मी हा अभ्यास कसा केला, माझी अभ्यास करण्याची पद्धत मला असं वाटतं की थोडीशी वेगळी होती. कारण मी खूप जास्त थिंकिंग अँड अॅनालिटिकल ह्या प्रकारे अभ्यास केला. अभ्यास करताना काय होतं की आपण एका सॅटिस्फॅक्शन फॅक्टरमध्ये जातो की मी आज 100 पेजेस वाचले, मी आज 9 तास अभ्यास केला आणि मला बरं वाटतंय. पण नंतर जर 4 दिवसांनी तुम्ही मागे वळून त्याच्याकडे बघितलं तर त्यातून तुम्ही किती इंटरनलाइज केल्यात गोष्टी हे जर बघितलं तर त्या खूप कमी मिळतात. सो मी कॉन्शियसली असा प्रयत्न केला की मी जरी कमी वाचतोय तरी मी त्या जास्तीत जास्त गोष्टी इंटरनलाइज करतोय. तुम्हाला पहिला मुद्दा अभ्यासाच्या पद्धतीबद्दल तुम्हाला हा सांगावा लागेल की डू नॉट गो आफ्टर दॅट सॅटिस्फॅक्शन. गेट आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन काय असतो तुम्हाला आता सांगितलं की मला हा पर्टिक्युलरली विषय आवडतो, मग मी त्याचा जास्त वेळ वाचन करतो आणि जो मला दुसरा विषय आवडत नाही त्याचं मी कमी वाचन करतो. सो दिस इज अ पॉइंट. देर इज अ मेंटल रेजिस्टन्स इन आवर ब्रेन. आवर ब्रेन्स ऑलवेज वॉन्ट टू टेक लिस्ट एफर्ट. कमीत कमी कष्ट करून एखादं काम कसं करता येईल. भरपूर वेळा ही गोष्ट चांगली आहे, पण अभ्यासाच्या बाबतीत कधी कधी तुम्हाला ज्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी, जरा अवघड गोष्टी, न आवडणाऱ्या गोष्टी करायच्या असतात, त्यावेळी इथे थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो व्हॉट इज दिस मेंटल रेजिस्टन्स? यू वॉन्ट टू पुट इन द लिस्ट अमाउंट ऑफ एफर्ट टू गेट एनीथिंग डन. सो हाऊ टू ओव्हरकम दिस मेंटल रेजिस्टन्स? that I will tell you. I call it mental imagination. Always put first the uncomfortable task. Do not go for comfort. तुम्हाला एखादा विषय अवघड वाटत असेल, एखाद्या गोष्टीकडे एखादे पुस्तक वाचायची अजिबात इच्छा होत नसेल तर तुम्ही स्वतःच्या ब्रेनला चॅलेंज करा. तुम्ही तो टास्क पहिल्यांदा घ्या आणि इमॅजिन करा की व्हॉट इज मेंटल इमॅजिनेशन. तुम्ही अभ्यास केल्यानंतर तो सोडून देऊ नका. तुम्ही मनातल्या मनात इमॅजिन करा की तुम्ही ते काय वाचलं, तुम्ही ते का वाचलं, हा कुठल्या सिलेबसशी रिलेटेड हा टॉपिक होता आणि त्याच्यानंतर मागे परीक्षेत याच्यावर कुठले कुठले क्वेश्चन आले आहेत ते शोधा. तुम्ही ते शोधून ते तुम्हाला त्याची उत्तरं देता येत आहेत का ते शोधा. उत्तरं देता येत नसतील तर का देता येत नाही, अजून काय वाचलं पाहिजे, त्याच टॉपिकला पकडून हे करा. सो दिस बिकम्स अ लेंदी प्रोसेस. You are reading 50 pages, but you are researching a lot. You are going back to your question papers. You are going back to all the study material which is related to that topic, and then you are trying to answer those questions. And in this process, you become more and more fluent in that topic. If you just read 100 pages, take another book, read 100 pages, take another book, read 100 pages, याचं सिंथेसिस तुम्हाला होणार नाही आणि त्याच्यानंतर तुमची क्वालिटी जी अभ्यासाची आहे ती कमी होईल. सो हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही अभ्यासाचं सिंथेसिस करा, अनालाइज करा. पेजेस कमी वाचले, आवर्स कमी झाले तरी चालते.
अजून एक माझ्या अभ्यासाची पद्धतीमध्ये तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की न्यूजपेपर प्लेड व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन माय स्टडीज. I relied on newspaper almost for 3 hours a day. I read 2 newspapers. Why it helps? It develops your analytical thinking and it gives you an overview of all the issues is going. It doesn't give you in fragments and segments what you are studying. तुम्ही जरी पुस्तकं वाचत असाल किंवा न्यूजपेपरचं विश्लेषण जरी तुम्हाला महिन्याला येत असेल तरी रोजचं वर्तमानपत्र वाचणं याला पर्याय नाही आणि हे तुम्ही स्वतःच्या मनावर पूर्णपणे बिंबवायलाच हवं. आणि न्यूजपेपर कसा वाचावा, अगेन मी जो तुम्हाला आत्ताची पद्धत सांगितली की हे जे मी आर्टिकल वाचतोय हे कुठल्या टॉपिकशी रिलेटेड आहे, याच्यावर आधी प्रश्न आलेत का, आलेत तर ते कशा प्रकारे आलेत आणि मग ते तिकडे जाऊन तो रिसर्च करून ते बघून त्याला न्यूजपेपरच्या टॉपिकशी रिलेट करणं खूप महत्वाचं आहे. तर आता कम्फर्ट झोन, सॅटिस्फॅक्शन फॅक्टर, मेंटल रेजिस्टन्स आणि मेंटल इमॅजिनेशन याच्याबद्दल मी बोललोय. अजून एक मुद्दा लॉकडाऊनमध्ये महत्वाचा वाटतो की आता तुम्ही सगळे घरात अडकून पडलात. तुम्ही घरात अडकून पडल्यामुळे कदाचित घरी जाताना तुमची पुस्तकं कदाचित लायब्ररीत असतील, वॉट एव्हर स्टडी मटेरियल तुम्हाला अवेलेबल नसेल. सो मेक ऑनलाईन लर्निंग युअर अल्टिमेट बेस्ट फ्रेंड. you have to go for online material because it is more dynamic, it is more versatile आणि तुम्हाला जे हवंय ते सगळं मिळतंय. तो असं म्हणू नका की मला फक्त पुस्तकातूनच वाचायची सवय आहे आणि मला फक्त पुस्तकात वाचल्यावरच बरं वाटतं आणि समजतं. लॅपटॉपवर वाचा, टॅबवर वाचा, मोबाईल फोनवर वाचा अँड बी कम्फर्टेबल विथ. देर इज नो वे अराउंड इट. दिस इज अबाउट द स्टडीज मोस्टली, how you should study. I will talk about this lockdown effect. Now this is an unprecedented situation. We have never faced this situation before. आपण कधी एवढे दिवस सलग 2-2.5 महिने कधी अडकून पडलो नव्हतो. सो मला याच्याकडे जाण्यापूर्वी मला असं वाटतंय की तुम्ही अभ्यासाच्या पद्धतीत अजून थोडेसे 1-2 मी मुद्दे तुम्हाला सुचवेल लॉकडाऊनकडे जाण्याऐवजी. दॅट इज तुम्ही एक टूल वापरू शकता की गो एक्स्ट्रीम. जर तुम्हाला असं वाटत असेल की दिवसभर तुम्ही अनकम्फर्टेबल आहात, तुम्हाला अभ्यास होत नाहीये कुठल्याही कारणामुळे, तर गो एक्स्ट्रीम कॅन बी युअर प्रॅक्टिकल टूल. सकाळी पहाटे 4 वाजता उठा किंवा रात्री 10 ते 3 वाजेपर्यंत अभ्यास करा. चूज वॉट एव्हर यू वॉन्ट. बट इफ यू गो दिस एक्स्ट्रीम then that time will be only yours and that time will only be utilized for studies. So this is one practical tool you can utilize. Another thing I would say is to read something apart from your books. आता MPSCच्या पेपरमध्ये कॉम्प्रेहेन्शनवर बरेचसे प्रश्न येतात, प्रीमध्ये मेन्समध्येही असतात. इंग्लिश कसं सुधारावं, इंग्लिश सुधारणं किती महत्वाचं आहे हेही तुम्हाला माहिती आहे कारण त्याच्यावरही खूप सारे प्रश्न येतात. मेक ऑर ब्रेक काइंड ऑफ सिच्युएशन त्यामुळे होऊ शकते. सो तुम्ही त्याच्यावर हे करण्यासाठी, त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी तुम्ही अवांतर वाचन चालू करा. सो दिवसातनं 1 तास किंवा अर्धा तासही म्हणा, 1 तास म्हणा, 2 तास म्हणा, जसा तुम्हाला वेळ मिळेल तसा टेक एनी बुक, मोस्टली नॉन फिक्शन रिलेटेड टू इंडियन सिच्युएशन अँड यू गो थ्रू दॅट and you try reading 20 pages, 25 pages. It will help you, it will give you knowledge also, and it will give you practical help in dealing with your exam also. Now I will move on to this lockdown period. As I said, this is an unprecedented situation. आपल्याला माहिती नाहीये काय करायचं हे सिच्युएशन मध्ये, and it's very natural and it's very normal to feel anxious about this uncertainty. I would like to quote George Bernard Shaw here. George Bernard Shaw once said, like, it is in every man's basic desire to crave for certainty, but nevertheless it is an intellectual vice. Why it is an intellectual vice? We can see it. Change is the only certain thing in this life and nothing else is certain. So as long as we learn to embrace change, we will be able to manage and deal with this situation in much better way. So I will tell you again the practical tools you can employ. I don't think you do not know these tools. You know this. I'll just remind you what we should be doing. Most importantly, taking care of your mental health and physical health. For mental health, I would strongly advise you to take up the practice of meditation.
take 10-15 minutes a day and just calm your mind down and just tell yourself that this is a temporary situation and this will get over, and even if it is a difficult situation right now, I will try to do something positive out of it. And you know the importance of physical exercise and diet. I will also talk about the importance of staying steady in this. Like, do not just go out of way, like do not just feel like, okay, do not lose interest. Basically, that is the most important thing, because what happens after 30 days, 2 months in the lockdown, it's natural to feel like, okay, I might not be interested in anything. Like, I don't feel like reading, I don't feel like pursuing hobbies or something like that. So do not fall into that. Keep in mind that even though you are under lockdown, you want to study and you want to keep going and you want to achieve your objective. So remind yourself again and again to be steady, and you can employ this meditation and exercise as practical method. Hobby, again, you choose a hobby. Everybody must have told you like you must choose a hobby, how it will be helpful, and it is true. Again, what I told you about mental resistance, this also comes here. First few days, first few weeks, there will be a resistance. You will feel like, okay, I don't want to do this. Your brain will challenge you. Challenge your brain back and go get into that hobby and really pursue it. Choose whichever you like. If you choose reading or something which help you in studies, best. Then there is no doubt that you will come out of this steady, calm and successful. So I would like to conclude by saying that in these challenging times, focus on yourself, focus on others. If you feel anxious, if you feel uncertain, it is very important to communicate with people. It is very important to have people in your life you can share things. Also help other people. There is so much opportunity right now to do something positive. Help family, help friends, which in whatever capacity you can contribute. That will also make you feel steady and stable. And do not forget the importance of communication. Again, I am tracing you and people in your life. So in conclusion, if you go about this and if you employ these practical tools, I am very sure that you will come out only stronger from these uncertain and anxious times. I wish you all the best all the time. Thank you very much.